अमरावतीच्या डेडिकेटेड पेज देव फ्रॉम अमरावतीवर आपले 50,000 फॉलोअर झालेले आहेत. काही लोक मला कॉंग्रॅच्युलेट वगैरे करत आहेत, पण मी त्यांना सांगू इच्छितो की आम्ही खूप मागे आहे. आमचा टार्गेट हा नव्हता. 2025च्या जुलैपर्यंत आमचा जो टार्गेट होता हा 50,000 फॉलोअर्सचा नव्हता. पण असो, त्याच्यात मी काही तुम्हाला डेटा सांगतो जे आमची टीम वगैरे रिसर्च करते. तर आपल्या अमरावतीचा ओव्हरऑल जो पॉप्युलेशन, आम्ही एकदम हा देव फ्रॉम अमरावती जो पेज आहे तो बेसिकली टार्गेटेड ऑडियन्सवर फोकस आहे. म्हणजे जे रील अमरावतीच्या बाहेर जाते, व्हायरल होते, ते रील आम्ही डिलीट करून टाकतो. कारण हमको कोर ऑडियन्स अमरावतीकाची, आम्हाला फक्त अमरावतीचे लोकच पाहिजे या पेजवर. तर आमच्या टीमची काही रिसर्च आहे, मी तुम्हाला सांगतो ना. आई एम नॉट हैप्पी 50 सोशल मीडिया पे ग्रो करना मतलब तुम कोई टोपन बैज नहीं, फेमस होने से भाई तुम कोई झंडे नहीं गाड़ लिए. ठीक है, सुनिए. अभी 2025 के रिपोर्ट के हिसाब से 2011 में जब सेंसस वो हुआ था, क्या जनगणना जब हुई थी, तब 2.8 मिलियन म्हणजे 28 लाख लोक अमरावती जिल्ह्यात होते. आता 2025च्या एंड पर्यंत किंवा 2025 3.5 मिलियन अप्रॉक्स, म्हणजे 35 लाख लोक आपल्या अमरावती जिल्ह्यात आहे. त्याच्यातला रफ पॉप्युलेशन जो आहे 35%, म्हणजे 35% और 36% पॉप्युलेशन हा अर्बन आहे. आणि रुरल पॉप्युलेशनला, गावातला पॉप्युलेशन हा 64% आहे अमरावती जिल्ह्यातला. हे आमची रिसर्च आहे. तुम्हाला हे एवढं डेटा वगैरे, तुम्हाला हे डेटाशीट वगैरे समजण्याची गरज नाही आहे. पण एक असते की तुम्ही ज्या 50,000 तुमचे फॉलोअर आहे, तुमचे कोर ऑडियन्स काय आहे, त्याच्यातले हेटर्स किती आहेत आणि काही लोक फॉलो, म्हणजे मी एवढं तुम्हाला गॅरंटी देतो की मी प्रत्येक अमरावतीमध्ये इंस्टाग्राम वापरणाऱ्या लोकांच्या इंस्टाग्राम फीडमध्ये ॲटलिस्ट गेलेलो आहे. किंवा इंस्टाग्रामचे व्हिडिओ फेसबुक फीडवर पण सजेस्ट होतो, पण आम्ही फेसबुक वगैरे यूज नाही करत, कारण त्यांचा ऑडियन्स थोडा ओल्ड आहे. तर ते फेसबुकवर आमचा काही इम्पॅक्ट नाही. पण प्रत्येक व्यक्ती जो अमरावतीमध्ये इंस्टाग्राम यूज करतो त्याच्या मी फीडमध्ये एक वेळा तरी दिसलो असेल, किंवा पट्टीवर, हेडफोनवर कधी ना कधी दिसलो असेल. सो बेसिकली आपल्या अमरावतीत 35 लाख लोक आहेत. त्याच्यातले इंटरनेट पेनिट्रेशन म्हणजे किती लोक इंटरनेट वापरतात, तर 100 लोकांपैकी 60 ते 70 टक्के इंटरनेट वापरतात. आणि त्या 60 ते 70% मधून किती लोक इंस्टाग्राम यूज करतात, तर 25% इंटरनेट यूज करणारे लोक इंस्टाग्राम यूज करतात. काही फेसबुक करतात, काही ट्विटर, लिंक्डइन, वेगवेगळे सोशल मीडिया माध्यमाच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ते इंटरनेट कन्झ्युम करतात, डेटा कन्झ्युम करतात. पण 70 म्हणजे 100 लोकांमधून 60 ते 70 लोक इंटरनेट यूज करतात, त्याच्यातून 25 लोक इंस्टाग्राम यूज करतात. तर आपण विचार केला की 2.3 मिलियन म्हणजे जो डेटा आपल्याकडे आलेला आहे की डिस्ट्रिक्ट, फक्त अमरावती जिल्ह्यात समजा 35 लाख लोक असले, त्याच्यातले 65% इंस्टाग्राम युजर असले, तर 2.3 मिलियन आपल्याकडे म्हणजे 23 लाख लोक इंटरनेट युजर्स आहेत. 23 लाख लोकांमधून आपण विचार केला 25% लोक हे इंस्टाग्राम वापरतात, तर 5,75,000 इंस्टाग्राम ऍक्टिव्ह अकाउंट्स आहेत आपल्याकडे अमरावती जिल्ह्यात. आणि मग त्याच्यात तुम्ही थोडं कॅल्क्युलेशन वगैरे केलं तर ऍक्टिव्ह युजर्स जे 5,75,000 याच्यातून आहे इंस्टाग्राम युजर्स आहे, त्याच्यातून अमरावती जिल्ह्याचे 5,75,000 आणि अमरावती सिटी प्रॉपर सिटीचे 1,57,000 आहे. याची डेटा शीट आय थिंक यस हेच होती. यस, याच्यातली 1,57,000 लोक अमरावतीमध्ये, प्रॉपर अमरावती आपल्या शहरात 1,57,000 लोक इंस्टाग्राम यूज करतात. त्याच्यातून आपण फक्त 50,000च्या सोबत जुळलेलो आहे. 1,57,000 म्हणजे आपण 1,07,000 फॉलोअर्स मागे आहे. माझी टीम, माझा एडिटर आदी खूप हार्डवर्किंग बंदा आहे. तो चांगला एडिट करतो, म्हणजे ऑफकोर्स इम्प्रूव्ह नाही करत, पण ठीक आहे करतो. शुभांगी ताई खूप चांगलं कॉन्टेंट लिहिते, आय अप्रिशिएट दॅट. पण वी आर लॅकिंग समवेअर. मी त्यांना तेच सांगतो. सेम आम्ही देव फ्रॉम भारतवर लॅक करत आहे. ऑफकोर्स सेम आम्ही लेगेसियन मराठी, क्रिप्टो अँड लेगेसियन मेन पेजवर लॅक करत आहे. अँड दॅट्स द प्रॉब्लेम. वी आर फिक्सिंग आउट. वी आर स्टील हसलिंग. आणि प्लीज, सोशल मीडियावर ग्रो करणे म्हणजे झंडे तोप गाडणे नाही. आपल्यापेक्षा खूप मोठे मोठे दिग्गज लोक होऊन गेलेले आहेत. तुम्ही त्या सोशल मीडियाच्या सेलिब्रिटी लोकांना, सोशल मीडियामधून फेमस झालेल्या लोकांना, त्यांना भाव देऊ नका. यांचे चड्डीत गड्डा आहे जे तुम्हाला दिसत नाही. तर त्यांना इन्स्पिरेशन मानल्यापेक्षा अण्णाभाऊ साठे, बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले अशा लोकांना तुम्ही इन्स्पिरेशन मांडली तर मला चांगलं वाटेल. तर 1,57,000 लोक इंस्टाग्राम अमरावतीमध्ये यूज करतात. खैर, त्याच्यातले आमचा रूल आहे की आम्ही जे रील व्हायरल होते, जे अमरावतीच्या बाहेर जाते, ज्याच्यात अमरावतीचा जिक्र नाही, पण ते रील व्हायरल, ते आम्ही डिलीट करून टाकतो. आम्हाला दुसऱ्या म्हणजे विदर्भाच्या बाहेरचा ऑडियन्स पाहिजे नाही.
बेसिकली अमरावती जिल्ह्याच्या ऑडियन्स देव फ्रॉम अमरावतीवर ॲटलिस्ट नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे थँक्यू सो मच फॉर 50,000. आता या वर्षीच्या एंडपर्यंत 1,00,000 करायचे आहे. तो कसं 100K चांगलं दिसते अकाउंटवर. बाकी शुभांगीताई जसं कॉन्टेंट लिहिणार तसं, कारण मी एक असं समजा मी एक अँकर आहे. एवढी रिसर्च माझ्याकडून देव फ्रॉम भारतवर करणे, देव फ्रॉम इंडिया, देव फ्रॉम अमरावती, लेगेसियन मराठी, लेगेसियनचा जो डिपार्टमेंट आहे त्याचा कॉन्टेंट मी लिहितो करतो तो माझ्यासाठी आहे. legacian.com माझ्याकडे आहे. पण देव फ्रॉम अमरावती, देव फ्रॉम भारत दुसऱ्याचं कन्सर्न आहे. सो स्टील वी आर ट्राईंग टू फिगर इट आउट, वी आर ट्राईंग टू ग्रो. आणि ॲटलिस्ट मी तुम्हाला काही ना काही तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड केली असेल, काही ना काही माझ्याकडून तुम्हाला शिकायला भेटलं असेल. येस, एक टाईम आल्यावर जिथे आम्ही पूर्ण इंस्टाग्राम पेनिट्रेट केला अमरावतीचा, तर हा आम्ही अकाउंट प्रायव्हेट करून टाकू. कारण मग आम्हाला नवीन ऑडियन्स नाही पाहिजे. आम्हाला फक्त फोकस देव फ्रॉम अमरावतीवरून अमरावतीलाच करायचं. तर प्रायव्हेट अकाउंटनी काय होते, जे फॉलोअर्स आहेत तेच बघू शकते कॉन्टेंट, नवीन घेऊन नाही शकत बाहेरचे. That's what our aim is. That's how we do. That's how we create content daily. That's how we work. That's how we research and all. So अमरावतीमध्ये 1,57,000 इंस्टाग्राम अकाउंट आहेत. आपण फक्त 50,000 पर्यंत पोहोचला, 1,07,000. आणि पुऱ्या अमरावती जिल्ह्यात 5,75,000 आहेत. याच्यात पण आपण खूप माग आहे. पण बघूया या वर्षीच्या एंडपर्यंत 1,00,000 फॉलोअर्स करूया देव फ्रॉम अमरावतीवर. अँड थँक्यू सो मच, तुम्ही मला एवढा सपोर्ट दाखवला, एवढा विश्वास माझ्यावर ठेवला. मी तुमचे उपकार नाही भुलणार. पण सोशल मीडिया, अरे यार, सगळ्यात आधी ना मी कुठे आई वडिलांसोबत असतो ना, माझ्या आई वडिलांना माहित नाही मी काय करतो. त्यांना वाटते दिवसभर व्हॅलोरंट खेळत राहते पोट्ट, बस याले मार त्याले मार, कवर दे, स्लँग टाक, फ्लँग टाक, हेच त्याला वाटतात राहते. पण माझी गोष्ट आहे का, तुम्ही आई वडील असल्यावर माझ्याजवळ येऊ. मला रिअल लाईफमध्ये काही अटेन्शन नका देऊ. एक इंटरनेटवर बसलेला चिंती पोरगा आहे मी. सोडून आहे रिअल लाईफमध्ये अटेन्शन देणं. भाऊ तुझे व्हिडिओ पासून न कंज्यूम माय कॉन्टेंट ऑन इंटरनेट, बस दैट्स इट. आई एम हैप्पी. मिलते हैं अगले वीडियो में, तब तक के लिए देव फ्रॉम अमरावती. थैंक यू सो मच फॉर दिस लव यू भाई. पहले सब्सक्राइब करने बोलेंगे, फिर अपने आप को सेलिब्रिटी समझेंगे. बेटे इन्फ्लुएंसर की जिंदगी. बट या ये इन्फ्लुएंसर चिंदी लोग रहते हैं, इनकी लाइकी बस ये इंटरनेट पे बक करने की रहती है. मैं खुद को देख के भी बोल सकता हूँ क्या क्या उखाड़ा है इन्होंने, क्या कौन सा बलिदान दिया है इन्होंने. इंटरनेट पे आओ, माइक चालू करो, बटन लगा, मेकअप वेकअप लगा, चालू नमेश कर दो, क्या है इसमें. बट आई एम ट्राइंग टू गिव ज्ञान थोड़ा बहुत, जितना भी हो सकता है उतना मेरे से. सो या दैट्स इट. मिलते अगले वीडियो में, तब तक के लिए. यस, देर आर सम प्लेजेस. थोड़ा रिसर्च है कि 43% ऑडियंस जो अमरावती की लोकल है वो जाती है अमरावती क्लब और ट्रेंडिंग अमरावती पेजेस के पास. ये कुछ रिसर्च बेस है, तो आपको ये समझना नहीं है. बट यस, 40-50% ऑडियंस, कोर ऑडियंस जो है वो ट्रेंडिंग अमरावती और अमरावती क्लब के पास है. इनके 1-1 लाख के करीब फॉलोअर्स है. सो 50% भी इनका ऑडियंस रहा, तो 50% मतलब 50,000 फॉलोअर्स इनके टोटल अमरावती के, और अपने तो ओवरऑल 50,000 है. कुछ बाहर के भी आए होंगे, अकोला, यवतमाल, तो उस पर भी हम कर रहे हैं. उसका भी एक कि अपन को पेनिट्रेट सिर्फ अमरावती करना है. वी आर ट्राइंग टू पेनिट्रेट अमरावती इंस्टाग्राम फीड एज वेल. अब मेरे को भी इंप्रूव करना पड़ेगा, टीम को भी इंप्रूव करना पड़ेगा, अच्छा लिखना पड़ेगा, तभी जाके ये शायद मुकाम हासिल हो पाएगा. तो थैंक यू सो मच भाई, मेरे पे इतना भरोसा करने के लिए. भाई मैं इस लायक नहीं हूँ, पर थैंक यू, आपने मुझे इस लायक समझा. जय हिंद, जय विदर्भ.